आणि पुढच्या वर्षीची स्पर्धा ही BMW ची असेल। मला वाटतं पहिल्या मैदानाला 2 थार ठेवलेल्या होत्या, दुसऱ्या मैदानाला 1 ट्रॅक्टर होता आणि तिसऱ्या मैदानाला परत थार ठेवली होती। एवढी मोठी बक्षीस ठेवण्यापाठीमागचं कारणच एवढंच आहे की जेवढे बक्षिसं मोठे असतील तेवढी बैलांना किमती जास्त मिळतात आणि जेवढ्या किमती बैलांना जास्त मिळतात तेवढा शेतकऱ्यांचा फायदा जास्त होतो। खरं तर ती 2.5 वर्षापूर्वी पहिली स्पर्धा घेतलेली होती आणि 2.5 वर्षामध्ये 4थी स्पर्धा आज मी घेतोय। सुरुवातीला जो मी उद्देश ठेवलेला होता की येणाऱ्या काळामध्ये हे शेतकऱ्यांचं अर्थचक्र तयार झालं पाहिजे बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारातून। खरं मला ह्याची अपेक्षा होती की 5-10 वर्षानंतर कुठेतरी हे सुरुवात होईल, पण 2.5 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं आज वटवृक्षामध्ये आम्ही खरं तर त्याचं तयार झालेलं आहे। कारण आजची उलाढाल जर आपण बघितली, श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदीच्या विक्रीच्या व्यवहारामध्ये 100 कोटींची उलाढाल झालेली आहे आणि आज जी स्पर्धा माझी जाहीर झाली